सारखंच पोटात दुखतंय, गॅसेस होतात, ढेकर येतात, कशातही उत्साह वाटत नाही, पोट तर साफ झाल्यासारखंच वाटत नाही. अशा गोष्टी जर वारंवार तुम्हालासुद्धा त्रास देत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शेवटपर्यंत अवश्य बघा. यात आपण फक्त प्रॉब्लेम मांडलेले नाही आहेत, तर त्याचं सोल्युशनसुद्धा शोधलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आरोग्य, आहार, आयुर्वेद, व्यायाम या सगळ्यांवर साध्या सोप्या भाषेत चर्चा करणाऱ्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या अनेक जुनाट आजारपण किंवा अनेक प्रकारच्या डिफिशियन्सी असणाऱ्या पेशंटना तपासताना त्यांची कमकुवत झालेली पचनशक्ती हेच मूळ कारण असल्याचं लक्षात येतं. ही पचनशक्ती जिला आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या शक्तीचा, ऊर्जेचा किंवा जिवंतपणाचा आधार मानला जातो, त्या पचनशक्तीला मंद करणाऱ्या काही गोष्टी आपण समजून घेऊया. जर या गोष्टी आपण टाळू शकलो तर नक्कीच पचनशक्ती अगदी चांगली राहू शकते. सगळ्यात पहिलं कारण खाण्यापिण्यातल्या आपल्याच काही चुका. यात जेवणाची वेळ न पाळणं, चुकीचं खाणं पिणं, चुकीच्या प्रमाणात कसंही खाणं पिणं या सगळ्याच प्रकारांचा समावेश होतो. तर अन्न शिजवताना आपल्याला ज्या वेळेला चूल चांगली पेटलेली आहे, चूल चांगली तापली आहे, त्याच वेळेला अन्न शिजवायला ठेवायची गरज असते. तसंच आपल्या शरीरातलं पचन व्यवस्थित करण्याचं काम ज्या वेळेला अगदी मॅक्झिमम कपॅसिटीनं होत असेल त्याच वेळेला पोटात अन्न जायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आता खूप गडबड आहे, इतर कामं आहेत म्हणून घरातल्या स्त्रिया वेळेवर जेवण करत नाहीत. ऑफिसला जाणाऱ्या बायका आणि पुरुष दोघंसुद्धा लोकलचं टायमिंग चुकेल, बस निघून जाईल किंवा ट्रॅफिक लागेल म्हणून भूक असूनसुद्धा नाश्ता करत नाहीत. लंच टाईमच्या वेळेला जेवणापेक्षा काम कसं पूर्ण होईल किंवा मीटिंगची तयारी, प्रेझेंटेशन याकडं लक्ष असल्यानं भुकेची दुपारची वेळ सांभाळत नाहीत आणि मग वेळ मिळेल तेव्हा खायला घेतात. त्यावेळेला पोटातला अग्नी विझून गेलेला असतो, मग जे पोटात पडतं त्याचं अपचन होतं. बरेच जण या उलट वागतात, भूक नाही तरी पण खातात. अशा वेळी पचनासाठी लागलेलं पित्तच अजून तयार झालेलं नसतं. जसं तवा तापलेला नसतो त्यावेळेला पोळी भाजली कशी जाणार, ती कच्चीच राहते. तसंच पोटातल्या अन्नाचं सुद्धा होतं. अन्न पचत नाही, पोट जड होतं, गॅसेस होतात, ढेकर येतात, छातीवर प्रेशर येतं आणि मग अस्वस्थ वाटायला लागतं. काही जण पोट भरलेलं असूनसुद्धा मन भरलं नाही, अजून खावं असं वाटतंय म्हणून खात राहतात. आवडीचं आहे म्हणून 4 घास जास्त खातात. काही जण आग्रह केलाय, नाही कसं म्हणायचं म्हणून 4 घास जास्त खातात. उरलेलं कसं टाकून द्यायचं म्हणून काही जण खातात. काही जण तर खाण्याच्या बाबतीत वेळेचं बंधनच पाळत नाहीत. भूक असो किंवा नसो, समोर दिसतंय ते खात राहतात. जेवणानंतर गोड खावं वाटलं म्हणून खातात. काय करायचं सुचलं नव्हतं म्हणून खाल्लं. टाईमपास करायसाठी खाल्लं. गप्पा मारत मारत खातच राहिलो आणि जास्तच खाल्लं. हे असे प्रकारसुद्धा बरेच जण करतात. यात जसं बऱ्याच वेळेला भुकेपेक्षा गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं, तसंच एक्झॅक्टली याच्या उलट काही जण चुकीच्या डाएटच्या मागं लागून अपुरं खातात. असं भुकेपेक्षा कमी खाऊन अर्धपोटी राहूनसुद्धा पचनाची ताकद कमजोर बनते. खाण्याच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची चूक म्हणजे पचायला जड पदार्थ खाणं. इथं पचायला जड पदार्थ हे कधीकधी त्या व्यक्तीच्या सवयीनुसार, त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार सुद्धा ठरतं. पण एकंदरीतच खूप तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ, खव्यापासून, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, वेगवेगळ्या मिठाया, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट, जंक फूड एवढंच कशाला पारंपरिक पद्धतीनं आंबवून न बनवता इन्स्टंट पद्धतीनं जर इडली, डोसा, ढोकळा बनवलेले असतील तर ते सुद्धा पचायला जड जातात. पिझ्झा, बर्गर, नूडल्स हे पदार्थ आपल्या भारतीय वातावरणात रोज खाणं पचत नाही. चायनीजमधले जळजळ करणारे पदार्थसुद्धा अपचन करतात. अर्धवट शिजवलेलं हाफ फ्राईड राईस किंवा भाज्या सॅलडचे जे कच्चे प्रकार आहेत ते सुद्धा पचायला जड जातात. जेवताना काय इतर वेळेलासुद्धा थंडगार पाणी पिणं किंवा कोल्ड्रिंक, आईस्क्रीम खाणं पचनशक्ती मंद करतं आणि अपचन व्हायला लागतं. दूध आणि फळं एकत्र खाणं ज्याला इनकम्पॅटेबल फूड किंवा विरुद्ध अन्न म्हणतात ते सुद्धा पचायला जड जातं. थोडक्यात काय, पचनासाठी ओव्हरटाईम काम करायला लागणारे पदार्थ जर वारंवार आपण खाल्ले तर त्यामुळे पचनशक्ती मंद होऊन जाते. जेवणापूर्वी, जेवताना भरपूर प्यायलं जाणारं पाणी हे सुद्धा पचन बिघडवतं. म्हणून पाणी पिण्याचे बेसिक नियमसुद्धा आपण सांभाळायलाच पाहिजेत. या चुकीच्या सवयींमुळं जर अपचन होत असेल तर सुधारायचा मार्ग म्हणजे पचेल तेच खायचं, पचेल तेवढंच खायचं आणि आधीचं पचल्यानंतरच पुढचं अन्न पोटात ढकलायचं. पचेल तेच म्हणजे नक्की काय खायचं हे प्रत्येकाला आपलं पोट सांगत असतं.
आधीचं जेवण जर पचलं नसेल तर वेट अँड वॉच करायचा सल्ला जे माझे पेशंट ऐकतात त्यांना वेगळ्या औषधाची बऱ्याच वेळेला गरजच लागत नाही. पण हे ओळखायचं कसं, यावरचा आपला एक व्हिडिओ लोकांना खूप आवडला होता. खूप जणांनी तो याआधीच पाहिला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर लिंक देते, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. अपचनासाठी कारण असलेला मोठा प्रॉब्लेम आपण समजून घेतला आहे, सोल्युशन पण शोधलं आहे. आता बाकीची कारणं ती पण तेवढीच प्रॉब्लेमॅटिक आहेत, ती पण बघूया. दुसरं कारण आहे आपल्या चुकीच्या सवयी. यात सगळ्यात त्रासदायक सवय म्हणजे शारीरिक हालचाल कमी असणं. याला कारण काहीही असो, एखाद्याचं ठराविक पद्धतीचं काम, दिवसभर बसून काम करायला लागणं असो किंवा एखाद्याचा आळशी स्वभाव असो, जर शरीराचं चलनवलनच कमी होत असेल तर पचनशक्ती नॉर्मल राहत नाही. चुलीतल्या निखाऱ्यावर जशी आधेमध्ये फुंकर घालायला लागते ना, तशीच फुंकर घालायचं काम आपल्या रोजच्या सगळ्या हालचालींमुळे होत असतं. मग ते आपलं चालणं, जिन्यांचा चढ उतार करणं, बागकाम करणं, शेतीत काम करणं असेल किंवा चालणं, धावणं, पळणं, स्विमिंग, सायकलिंग, एरोबिक्स, योगासन असं काहीही असू शकेल. यातलं जर काहीच आपल्याकडून होत नसेल तरीसुद्धा पचनशक्ती ॲक्टिव्ह राहत नाही. ती सुद्धा अशी होते, डल होते आणि मग परत तेच अपचन, गॅसेस, पोट साफ नाही, वजन वाढतं. हे नको असेल तर साधी गोष्ट करायची, शरीराच्या सर्वांगीण हालचाल करायच्या, व्यायाम करायचा, मैदानात धावायचं, खेळायचं, फिरायचं, आवडेल तो व्यायाम करा, पण शरीर चालतं बोलतं हलतं ठेवा. तिसरी गोष्ट जी पचनशक्ती कमी करते ती म्हणजे डेली शेड्यूल व्यवस्थित न सांभाळणं. आपल्या शरीरात काही ठराविक घटना ठराविक वेळीच घडायला हव्यात. लवकर निदान सूर्याबरोबर जागं व्हायला हवं, जेवण खाण वेळच्या वेळी करायला हवं, रात्री भूक आहे आणि जेवायचं आहे, मग रात्री झोपण्यापूर्वी 3-4 तास आधी जेवायची वेळ ठरवून घ्यायला पाहिजे. त्या वेळेला जेवायला पाहिजे, वेळेवर झोपायला हवं. हे सगळं वेळेवर का करायचं याचं उत्तर आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र या दोघांनी खरं तर दिलं आहे. आयुर्वेद मतानुसार दिवसाच्या प्रत्येक वेळी ठराविक ॲक्टिव्ह घटकाचा प्रभाव असतो. जसं 10 ते 2 ही पित्ताची वेळ असते, त्याच वेळेला त्या ॲक्टिव्ह मेंबरला त्याचं नेमून दिलेलं काम सोपवलं की काम हमखास पूर्ण होतं. नाही दिलं तर त्याचं बर्डन, त्याचा इफेक्ट इतर घटकांवर पण होतो आणि पूर्ण टीमवर्कच बिघडतं. मॉडर्न सायन्स यालाच बायोलॉजिकल क्लॉक म्हणतं. पचन बिघडवणारी पुढची गोष्ट म्हणजे मानसिक अस्वस्थता. भारतीय संस्कृतीनं जेवणापूर्वी हात जोडून शांतपणे प्रार्थना म्हणायला सांगितलेली आहे. हे सगळं अशासाठी की जेवणापूर्वी मनातलं वादळ शांत व्हावं, विचारांचं वादळ, मनात असलेल्या दुःखाची भावना, द्वेषाची, लोभाची भावना लांब व्हावी. जेवताना घाई, गोंधळ, वचावचा खाणं, मोबाईलवर बातम्या ऐकणं, कर्कश साऊंड इफेक्ट असणाऱ्या रील्स पाहणं, यामुळे आपली मनस्थिती अजून अस्थिर होऊन जाते आणि हे जर रोजच होत असेल तर पुन्हा अपचन, पोटाचे आजार हे सगळं आहेच. म्हणून जेवताना शांत मनाने जेवायला बसूया आणि पचनशक्ती स्ट्रॉंग बनवूया. सगळ्यात महत्त्वाचं पण बऱ्याच वेळेला लक्षात न येणारी सुद्धा काही कारणं असतात, जसं की वातावरणात झालेला बदल असतो. उन्हाळ्यात बघा पचनशक्ती थोडी नैसर्गिकरित्याच मंद झालेली असते, हिवाळ्यामध्ये ती जरा नेहमीपेक्षा जास्त चांगली असते. वय वाढलं की पचनशक्ती मंद होऊन जाते. बऱ्याच वेळेला काही ऑपरेशन नंतर, काही आजारपणानंतर पचन मंद राहतं. काही वेळेला काही इतर कारणांसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम म्हणून सुद्धा पचन मंद होतं. आता या सगळ्या गोष्टी किरकोळ जरी वाटत असल्या तरी त्यासुद्धा जिथल्या तिथे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आयुर्वेदानं याचं सुद्धा उत्तर दिलं आहे. ऋतूनुसार हवामान बदलतं, म्हणून हवामानातल्या बदलानुसार जेवणात करायचा बदल आयुर्वेदानं सांगितला आहे. ऋतूनुसार पिकणारी फळं, धान्य याचा समावेश असणारी सिझनल सुपरफूडसुद्धा सांगितली आहेत. ऋतूनुसार कशाला, वयानुसार, अवस्थेनुसार बदलण्याचं डाएटसुद्धा आयुर्वेदानं दिलं आहे. वयस्कर व्यक्तींचा आहार, लहान मुलांचा आहार, गरोदर स्त्रियांचा आहार कसा पाहिजे हे आयुर्वेदात अगदी डिटेल सांगितलं आहे. आजारपणातून बरं झाल्यावर स्टेप बाय स्टेप पचनशक्ती वाढवून नेण्यासाठी संसर्जन क्रम हा स्पेसिफिक डाएट प्लॅन पण सांगितला आहे. आजारपणाची औषधी योजना करताना, ट्रीटमेंट प्लॅन बनवताना भूक लागावी, पचन सोपं व्हावं आणि ताकद यावी अशी स्टेप बाय स्टेप काही औषधंसुद्धा सांगितलेली आहेत. हे सगळं कशासाठी, तर आपल्या पोटासाठी आणि ज्यामुळं आपल्या शरीराचं, मनाचं, बुद्धीचं पोषण होणार आहे त्या पचनशक्तीसाठी आणि अर्थात आपल्या प्रतिकारशक्तीसाठी सुद्धा. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला पाहिजे की अपचन जर सारखंच होतं आहे, सततच होतं आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अपचनासाठी औषधं घेतली, काही फरकच पडला नाही तर पुन्हा डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जावं. पोटातल्या विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित कोणत्याही अवयवाला आलेली सूज, कोणत्याही अवयवाला झालेलं इन्फेक्शन हे यामागचं छुपं कारण असू शकतं. लिव्हर, पॅनक्रियाज यांचे आजार, थायरॉईडचा आजार ह्या सगळ्याचा संबंध पचनशक्ती मंदावणे यासोबत असू शकतो.
पोटात दुखतंय, उलट्या जुलाब होत आहेत, टॉयलेटला काळसर लालसर होतं आहे, तर मात्र ह्या अपचनाकडं अजिबात दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचा, वैद्य डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घ्यावा. तर अपचनाविषयी, पचनशक्तीविषयी आयुर्वेदानं सांगितलेल्या या काही गोष्टी आज आपण समजून घेतल्या. काही संकल्पना, काही शब्द आपण डिकोड केले आणि छानपैकी निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला करायला हव्यात हे पण समजून घेतलं. तसंच आणखी कोणते विषय समजून घ्यायला तुम्हाला आवडेल ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.